ब्लॉग नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ करायचं कारण की आज आहे आमच्या कॉलेजमध्ये फेअरवेल. तर आमचं 4 वर्ष कंप्लीट झाले, त्यामुळे आज आमचा फेअरवेल आहे. तर अजून तर रेडी झालेलं नाही. तर रेडी झाल्यावर बघूया कोण कसं आहे, आजचा लुक सगळ्यांचा कसा असणार, तर कसा कार्यक्रम असणार हे सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर पहिल्यांदा आम्ही रेडी होतो, मग तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आपण रेडी झालोय. तर आपण थोड्या वेळातच रूममधनं निघतोय कार्यक्रमासाठी. तर इकडे बघू शकता कोण कोण आपल्याकडे रेडी झाले. इकडे बघा विराज पाटील आहेत, कसा आहे दणका पीस आहेत. तर आणि सत्यम पण आहे, सत्यमला पण दाखवू. आवड पण रेडी झालाय, दणका पीस. तर आता आपण थोड्या वेळातच निघतोय कार्यक्रमासाठी. गेले ते 4 वर्ष कसे गेले समजलं नाही. तर आता बघूया कार्यक्रमात कसं कसं एन्जॉयमेंट काय काय विषय बघूया. चलो आपण चाललेलो आहे आता कॉलेज फंक्शनसाठी. आमच्याबरोबर कोणतं दाखवतो, इकडे मयूर पाटील आहे गाडी चालवायला, मागं विराज पाटील. तर चाललोय आता कॉलेज फंक्शनसाठी. गाड्या जागा लावायसाठी आपण गाड्या लावायला इकडे बघू शकता. फुल पार्किंग. दोनों भाई का विशाल भाई किंग ऑफ नांदापूर. आता नांदापूर म्हणलं पाहिजे शेवट दिवशी. आपला मयूर खूप दिवसानंतर. चलो अनिकेत संकेत विषय संपला. आपण बसायचं सांगतो, सगळे आता येणार रे. चला लवकर एक फोटो पुढच्या संपल्या दोन पोरी यायचे आज नावरावरी झाले. अमर प्रशांत लक्ष असले घरी मागणे. ब्लॉग कसा आहे ब्लेझर. तुम्ही राहा म्हणणं आहे. अक्षय पाटील ऑन फायर. Students of outgoing batch and the hosting batch, 100% result in your university examinations.
पुढं कोण जर आला की बोलायला मागणं आम्ही बऱ्याच काढायचे. आता म्हटलं पोरं म्हटली जरा भावा आज बोला लागते, आज बोला लागते, आज बोलला नाही तर घरी बोलला. गावाकडची पोरं त्यांचं मॅडम आमचं नोटीस तटवते. गावात आले कधी आलेलं नाही. परवा मॅमना म्हटलो मॅमनी स्पीच देतो मोटिवेशनल. मॅम म्हटलं तू काय बोलू नकोस. त्यावेळी म्हटलं राहू दे. आता पण मागं लागून नाव घ्या म्हणून सांगितले. काय नाही 4 वर्षाचा एक्सपिरियन्स चांगला होता. एजने जरा मी सगळ्यांच्या पेक्षा 2-3 वर्षांना मोठा होतो. बीएससी डिग्री करून लग्न करून घ्या आता. आवाज येत नाही. शांत बसा, शांत बसा. येत नाही ऐकू. येतोय. पहिल्या दिवशी आलो इथे, सगळे मित्र भेटलेत. यायची सगळेजण इन्स्ट्रक्शन सांगायची की हे करा ते करा, असं असतंय कॉलेज, प्रोफेशनल कॉलेज. मला वाटायचं मी यांच्यातला काय नाहीच. मला वाटायचं की काय अडगे सगळी पोरं मी सगळे करून बसलोय. आपल्याला काय हे इन्स्ट्रक्शन आपल्यासाठी नाही असं वाटायचं. नंतर यांच्यापेक्षा मीच अडगायला लागलो. तुम्ही जो वागायला लागलो. मग असंच 4 वर्ष गेली. सगळे मित्र आपलं भेटलेत. भरपूर एक्सपिरियन्स आहे ते सांगता येऊ शकत नाही. इथं आलं बोलायचं, तिथं जरा मी आठवलं तर काय काय बोलायचं, तर इथं आलं लक्षात नाही येईल माझ्या. आणि बोलायचं झालं तर आताचा स्टाफ काय आहे चांगला, पण त्याचबरोबर जे आमचे टीचर जे इथं आता नाहीत आपल्यात, जसं की रोहन सर असतील, सूरज सर, अनमोल सर, भरपूर जास्त सहकार्य केलं. आमच्या 3rd इयरला कोऑर्डिनेटर होत्या. आता आमच्या कोऑर्डिनेटर प्रियांका मॅम आहे. बाकी नॉन टीचिंग स्टाफ मला म्हटले तर आम्हाला बाबा इंग्लिश कळत नाही, मराठीत बोलावं लागतं. आला की मराठीत बोलतो. टीएसचं नाव आहे तुकाराम सातपुते. बाकी चांगला सांगायचं भावकी की काय माहित नाव त्यांनी भांडी व्हायची भावकी वातावरण. बाकीचा एक्सपिरियन्स आम्हाला प्रत्येक सर इथं बसल्यात करत आहेत. रॉकेट सायन्स काय तर आपलं चांगलं आम्ही लय आगाऊपणा केलाय. सर यायचं सांगायचं शुभ्या असं नाही तसं नाही, हे कर ते कर. म्हणजे त्याने एक मोठ्या भावासारखंच हे केले. सुस्मिता मॅम ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी त्या MSc ला होत्या. त्यांच्या आणि आपलं दुसरं काय नाव त्याचं मोईन दा. त्यांचा विषय काय झाला, आम्ही त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडे पैसे घेऊन पार्टी करायचा. तिने आम्हाला महिन्याला 1000 रुपये दिले, आम्ही त्यांच्याकडे पैसे घेऊन पार्टी करायची. आता देणार आहे काय. बाकी आणि कॉलेज लेवलचा एक्सपिरियन्स सांगायचं तर आमच्यातली भरपूर पोरं, म्हणजे आमचा एक मित्र होता कपिल पाटील म्हणून, तो एक आता MBBS साठी गेला. आम्ही 2nd इयरला असताना ते एक म्हणजे प्राऊड फिलिंग आहे. आमच्यातलाच एक मित्र स्वरूप पलुगडे म्हणून होता, तो आम्ही 2nd इयरला असताना स्नेक बाईट मुळे एक्सपायर झाला. ते एक वाईट वाटते. बाकीची पोरं आता जी आहेत ते आहेत. प्राऊड फिलिंग म्हणजे मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे आणि इलेक्शन पण पडलं. जेवढं ग्राउंडवर मी वावरते तेवढं वावरायला येत नाही मला.
आणि माझ्या म्हणजे मी ज्या टीमकडे खेळलो ते एक कॉलेजसाठी एक ट्रॉफी मिळाली, फर्स्ट प्लेस आम्हाला मिळाली, ती एक माझ्यासाठी प्राऊड फिलिंग आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्यामुळे एकदा जीसीची ट्रॉफी एक मिळाली, त्यामुळे आम्हाला एक मेमो मिळाला आणि आम्ही जरा घोडचूक केली त्यामुळे एक इलेक्शन कॅन्सल झाले. माझी प्रिन्सिपल मॅमना ही विनंती आहे की तुम्ही यानंतर आम्ही जर गेल्यानंतर ते इलेक्शन चालू करा. बाकी आणि काय राहिले काय आपण टच मध्ये राहू. आता आपण बोलतोय बोलणारे संकेत वटपाळकर हा आमचा वर्गाचा ब्लॉगर आहे, त्यामुळे आमच्या खूप साऱ्या मेमरी मला बघायला मिळणार आहे. त्यामुळे थँक्यू संकेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. एकदा हॉटेलला यायलाच लागते. हॉटेल मैत्री नाद करते काय